आदरणीय दादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका आहे आणि विशेषतः ज्याचा वहिनींनी उल्लेख केला, दादांचा ज्या प्रकारे अपघात झाला त्यातनं प्रत्येकाला मनातनं असं वाटतं की अपघाताचं सत्य काय आहे हे बाहेर आलं पाहिजे. जोपर्यंत हे सगळं सत्य बाहेर येत नाही आम्ही कोणीही शांत बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही. आदरणीय दादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत. त्या तुमच्या मनात आहेत, तशाच माझ्याही मनात आहेत. या शंकांचं नक्कीच निरसन झालं पाहिजे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे. यासाठी मी स्वतः पुढाकार घेत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनीसुद्धा निष्पक्ष आणि सखोल तपासाचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तर विधानसभेमध्येच याबाबत जाहीर आश्वासन दिलेलं होतं. त्यामुळे विविध यंत्रणा आणि उच्चस्तरीय संस्थांच्या माध्यमातून तपास सुरू आहे. पण या दुर्घटनेबाबतचे सत्य मात्र स्पष्टपणे समोर आलंच पाहिजे. काही चुकीचं आढळल्यास दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, हीच तुमच्यासारखीच माझीसुद्धा ठाम भूमिका आहे. कोणत्याही बाबतीत परिस्थितीत आपण याबाबत तडजोड करणार नाही. या कामी केंद्र तसेच राज्य शासनाकडून आपल्याला पूर्ण सहकार्य मिळत आहे. त्यामुळे खरोखरच आपण कोणतीही शंका मनात न आणता काळजी नसावी. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी फार जास्त या ठिकाणी बोलणार नाही, पण आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो, दादांबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये संवेदना आहे, प्रेम आहे. आणि विशेषतः ज्याचा वहिनींनी उल्लेख केला, दादांचा ज्या प्रकारे अपघात झाला त्यातनं प्रत्येकाला मनातनं असं वाटतं की या अपघाताचं सत्य काय आहे हे बाहेर आलं पाहिजे. मी सभागृहातही सांगितलं, आज देखील या ठिकाणी सांगतो, जोपर्यंत हे सगळं सत्य बाहेर येत नाही आम्ही कोणीही शांत बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही. हे सत्य आम्ही बाहेर आणल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून आपण सर्वांना माझी विनंती आहे, 23 तारीख दादांवर प्रेम दाखवण्याची तारीख आहे. 23 तारीख दादांना खरी श्रद्धांजली देण्याची तारीख आहे. 23 तारीख दादांच्या प्रती आपल्या मनातली भावना व्यक्त करण्याची तारीख आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला जर करायच्या असतील तर मतदान रूपी आशीर्वाद हा वहिनींना आणि मतदान रूपी आपली आदरांजली दादांना देण्याची संधी तुम्हाला लाभलेली आहे. आम्ही तर काही बारामतीचे मतदार नाही आहोत, आम्हाला ही संधी नाही आहे, पण तुम्हाला प्रत्येकाला ही संधी आहे. त्यामुळे रेकॉर्ड मतदान झालं पाहिजे.